माजी स्थायी सभापती व युवा नेते निरंजन आवटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। यावेळी माजी मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेत। वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। ब्राह्मणपुरी येथील दत्त मंगल कार्यालय या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी माजी संधी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख म्हणालेत की आजकालचे 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्यावर अभ्यासाचं ओझं खूप आहे, त्यामुळे मुलांच्यात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढले। मुलांनी मोबाईलमध्ये व्यस्त न राहता करिअरकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले। यावेळी इयत्ता 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे, सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक गणेश माई, निरंजन आवटी, रवींद्र फडके, संदीप आवटी, महेश पाटील, विनायक यादव उपस्थित होते। आई-वडिलांच्या दृष्टीने एकच लेकरू असल्यामुळे प्रचंड अपेक्षा आणि या सगळ्या चक्रामध्ये असलेला हा 10वी आणि 12वीचा मला निरंजन दादांनी यासाठी बोलवलं की मी 12वीला नापास झालेला मुलगा आहे, त्यामुळे नापास झालं तरी त्याला करिअर असू शकतं हे सांगण्यासाठी कदाचित मला इथे बोलवलं। कारण 10वी आणि 12वीला मुलगा निघाला की 9वी आणि 11वी पासून घरात दारात सगळीकडे प्रचार सुरू असतो। जसं मेहरबानांना नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी 1 महिना जर असतो तसा 1 वर्षभर प्रचार, आमचा पाड्या आमची बाळी 10वी आणि 12वी। 10वी आणि 12वीला जर मुलगा असेल तर ते घर ओळखण्याची खूण कशी, त्या घरात पाऊल टाकलं की चटकन लक्ष येते की या घरात आत्ताच कोणाचा तरी 10वा किंवा 12वा, यांच्या घरात कुणी जायचं नाही, यांच्या घरात कुणी यायचं नाही। कारण आम्ही असं ठरवलं की 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम, त्याच्यानंतर करिअरच नाही याच्याकडे। मी पुण्याला उपायुक्त असताना जे चाळीत राहत होतो अधिकाऱ्यांच्या चाळीत, त्या चाळीमध्ये माझ्या पुढे एक क्लासमन अधिकारी राहत होते आणि त्यांची मुलगी 12वीला। त्यांनी आपल्या दारावर पुणेरी पाटी लिहिलेली होती, माझी मुलगी 12वीला आहे, आमच्या घरात कोणी यायचं नाही जायचं नाही। मुलगी प्रचंड हुशार, निकाल लागल्या, खूप अनमोल आयुष्य आहे, खूप सुंदर आयुष्य आहे। म्हणजे जगत असताना करिअर निवडत असताना कोणत्या पद्धतीने निवडतात त्याच्यासाठी काय योजना प्रयोजन आहे का? कारण आमच्या मनावर आता खाली आम्ही एक प्राध्यापक सर होते, आम्ही बोलत होतो की आमच्या मनावर ठसवलं गेलेलं आहे की पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी असेल तरच जीवन सुसह्यपणे जगता येईल। पॅकेज चांगलं असेल, प्रेस्टीज मान सन्मान मिळणार असेल आणि प्रॉपर्टी असेल तर जीवन सुखान जगता येईल। हे सगळं खोटं आहे। करिअर किंवा जीवनाचा आनंद मला निसर्गाने जे एक सामर्थ्य दिलंय, त्या सामर्थ्यामध्ये कोणतं सामर्थ्य दिलंय त्या सामर्थ्याची निवड करून मी त्या क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवलं म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी हॅपी असेल, सुखी असेल। मला कोण व्हायचं आहे याची मला जाण खूप लवकर येते। मी कोण आहे, माझ्यामध्ये निसर्गाने कोणतं सामर्थ्य दिलंय आणि त्याच क्षेत्रामध्ये मी जर करिअर केलं तरच मी सुखी आणि आनंदी होतो। म्हणजे मी कोण आहे। पूर्वी 8 मुलं आणि 8 मुली व्हायच्या, एक काळ होता या देशामध्ये, त्यावेळेला आशीर्वाद होता अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव। मी त्याचा अभ्यास करत असताना 8च पोरं का, 8च पोरी का, दशपुत्र का नाही, षोडशपुत्र का नाही? कारण पराक्रम गेल्या आम्ही अनेक वर्षामध्ये त्याच क्षेत्रामध्ये जास्त केलेला आहे, मग दशपुत्र का नाही? कारण अलीकडचा एक गार्डनर नावाचा शिक्षण क्षेत्रातला विचारवंत असं म्हणतो की मानवाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या ठळक बुद्धिमत्ता आहेत आणि त्या बुद्धिमत्ता ज्या मुलाच्या आई वडिलांना ओळखता येईल ते मूल भविष्यामध्ये आपलं करिअर करत। मग पहिली गोष्ट आपण पालकत्वाच्या बाबतीमध्ये 4-5 गोष्टी बघू आणि मग मुलाच्या माझा मुलगा कोण आहे, मी कोण आहे समजण्यासाठी बघू। आपण पालक म्हणून जे इथं उपस्थित आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा, मी पुढे काही पालकांचा प्रकार सांगतोय त्यापैकी मी कुठल्या प्रकारचा पालक आहे ठरवा। पहिला पालक आहे हुकुमशाह प्रकारचा पालक, दहशत असते याची घरामध्ये। 10वी 12वीची मुलं त्याला म्हणतात हिटलर आला, हिटलर गेला। पण याच्यामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकतो, हुकुमशाह प्रकारचा पालक। आपल्या घरात कोण आहे तपासा, कारण लग्न आहे कसा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात। आपलं काय चाललंय मला माहित नाही। आपण कुठल्या प्रकारचे पालक आहात? दहशत आहे का तुमची घरामध्ये?
दहशत असेल घरामध्ये तर संवाद नसतो, लेकराचा विकास होत नाही, ते खुरटून जातं.